श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 25 जुलै म्हणजेच शनिवारी आली आहे देवशयनी आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी. वर्षभरातील 24 एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो. असे म्हटले जाते की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते. लाखो वारकरी पंढरपुरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदुमून जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेत जातात आणि या काळाला चातुर्मास म्हणतात, ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात. या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते. या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि देव प्रसन्न होतात. ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात. सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने, त्याला जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात. यामुळे जीवनात स्थिरता येते आणि शांती येते. या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुख शांती समृद्धी आणते. संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. या वर्षी देवशयनी एकादशीच्या दिवशी अनेक दुर्मिळ आणि शुभ योगांचा संयोग जुळून येत आहे, जसं की अमृतसिद्ध योग, शिववास योग, ब्रह्मयोग, इंद्रयोग आणि पुष्य नक्षत्रावर सूर्य व उच्च राशीतील गुरु यांचा संयोग. या योगांमुळे या दिवशी केलेले जाणारे प्रार्थना आणि उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होणार आहे. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, अडचणी, हट्टीपणा, नजरबाधा तर नष्ट होणारच आहे, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचं, कोणत्या वेळेत लावायचं, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तुम्ही एकादशीचं व्रत करत नसतील तरी सुद्धा तुम्हाला आवर्जून आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचं व्रत हे करायचं आहे, कारण या दोन्ही एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या 24 एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. स्नान केल्यानंतर यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे. हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा घ्यायचा आहे. त्यानंतर पिवळी फुलं, पिवळी फळं श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची. त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस. आता
तुळशीचे तुम्ही पत्र अर्पण करू शकतात किंवा तुळशीचा हार बनवून तो सुद्धा अर्पण करू शकतात. आपण तुळशीचं पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही पूर्ण करण्याकरता आपल्याला प्रार्थना करायची. असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. विठ्ठलाचे अभंग किंवा आरती करून घ्यायची आहे. तसेच आषाढी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण सुद्धा करून घ्यायचं आहे. गोडाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे. अशा रीतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा. संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून 9:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते. जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील, चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, तर आवर्जून प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय अगदी लहान मुलांपासून तुम्ही मोठ्यात मोठ्या मुलामुलीपर्यंत करू शकता. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे. वातावरण आपल्याला धूपदीप अगरबत्ती लावून प्रसन्न करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार. आता दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता. तुम्ही मातीची पंती घेऊ शकता. रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा लागतो तो घेतला तरी चालणार आहे की अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे. आता या दिव्यामध्ये जे आपण वात टाकणार आहेत तर आपल्याला काय करायचं आहे, 9 लांब वातींना एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्या वातींपासून आपल्याला एक वात ही तयार करून घ्यायची आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाकायचं आहे. त्यामध्ये आपल्याला भीमसेनी कापूरची एक वडी टाकायची. त्याचबरोबर एक काळी मिरीसुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहे. अशा रीतीने आपल्याला दिवा हा तयार करून घ्यायचा आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपल्याला कुंकू आणि एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. त्या स्वास्तिकवर आपल्याला मूठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा. तर ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे. आता या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल अर्पण करून घ्यायचं. त्यानंतर देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 16 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं. 16 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडायचे. श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, आजारपण आहे किंवा मुलं हट्टीपणा करत असतील तर ते दूर होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना ही करायची आहे. आपल्या मुलांची एखादी कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा मनोभावे आपल्याला बोलायची. ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला प्रार्थना करायची. आता हा दिव्याची जी प्लेट आहे ती आपल्याला देवघरामधनं उचलायची आणि आपल्या घरामध्ये जिथे तुळस असते त्या तुळशी मातेजवळ आपल्याला ही प्लेट नेऊन ठेवायची आहे. पुन्हा एकदा तुळशी मातेला हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची. आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक दिवा हा तयार करून घ्यायचा. आता तुम्हाला 2 मुलं असली तरीसुद्धा तुम्हाला हा एकच दिवा जो आहे तो तयार करायचा आहे. 2 मुलांकरता तुम्हाला वेगवेगळा दिवा तयार करायची गरज नाही. याच पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता जर तुमची मुलं नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तरीसुद्धा तुम्ही याच पद्धतीने हा उपाय जो आहे तो करू शकता. काही कारणास्तव घरातील स्त्रीला मासिक धर्म असेल, तिला चालत नसेल तर कर्त्या पुरुषाने म्हणजेच वडिलांनी हा उपाय केला तरीही चालणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी हा दिवा प्रज्वलित करण्याला विशेष महत्त्वही दिलं जातं. असा हा दिवा दिवांसमोर प्रज्वलित केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, अडचणी, हट्टीपणा संपतो आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. जय जय रामकृष्ण हरी.